ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यासोबत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील आहेत. ताई, भाजपात 10 वर्ष राहून पुन्हा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आज आपण नांदेडमध्ये आलात, काय पहिली प्रतिक्रिया? मी 10 वर्षाच्या विजनवासातून परत साहेबांच्याकडे गेले. मी साहेबांचंच प्रॉडक्ट होते, साहेबांचंच प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जाताना मला अजिबात कुठल्याही प्रकारचा असं काही भीती, भय किंवा साहेब मला घेतील की नाही वगैरे वगैरे असं काहीही नव्हतं. आणि मला असं वाटलं की आपण 10 वर्ष बाहेर होतो, दूर होतो साहेबांपासून. साहेबांनी इतक्या सहजगत्या मला सामावून घेतलं, मी त्यांचे आभारी आहे. आणि मला 10 वर्ष काम करण्यापासून बंधनात अडकवलेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी. माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना काम करू द्यायचं नाही, त्याला कुठल्या पदावर जाऊ द्यायचं नाही किंवा त्यांना कुठे आपले विचार व्यक्त करू द्यायचे नाहीत. आणि मग आम्ही किती छान छान आहोत, आम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊन जातो वगैरे वगैरे जे ते बोलतात ते खोटं आहे. त्यांनी डेलिब्रेटली केलेला हा पॉलिटिकल मर्डर आहे. कारण माझ्यासारख्या 45 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तिमत्वाला भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यांनी कुठलं तिकीट तर दिलंच नाही. मला त्यांनी 2 लोकसभेची नावं सांगून, शहासाहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये तुम्हाला जिथं हवं तिथे तुम्ही लढा म्हणणाऱ्यांनी, नंतर ना मला 19ला तिकीट दिलं ना मला 24ला तिकीट दिलं. बरं, तिकीट दिलं तर नाही दिलं नाही, माझा विचार विनिमय सुद्धा करणं त्यांनी सोडून दिलं. त्यांच्या लक्षात आलं की ही निरुपद्रवी आहे, ही काही उपद्रव माजणार नाही, ही सभ्य आहे, ही कुणावरती अवाजवी टीका करणार नाही. कसं ते गोष्ट आहे, माझा तो स्वभाव नाही आहे. पण ते त्यांना शोभलं नाही. कारण गिन्ने भारतीय जनता पक्षाचा जन्म किती सालचा? 81 सालचा. तेव्हा मी आमदार होते. आणि इतक्या वर्षामध्ये त्यांना ही साधी म्हणजे नियमसुद्धा पाळता आला नाही की आपण आपल्या पक्षामध्ये ज्या लोकांना घेतो त्यांचा यथोचित मान ठेवणं किंवा त्यांच्या योग्यतेचा वापर करणं, हे सुद्धा काम भारतीय जनता पक्षाने नाही केलं. बाकी कुणाच्या लक्षात लक्षात न येऊ, पण माझ्या लक्षात आलं की ह्यांना आपला पॉलिटिकल मर्डर करायचा आहे आणि असं कुजवून टाकायचं आहे, ज्याला कुजवून टाकणं म्हणतो आपण. 10 ठिकाणी 10 वर्ष म्हणजे खूप मोठा कालखंड आहे असं नाही वाटत आपल्याला. माझ्या राजकीय जीवनातली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाने घेतली. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण त्यांच्या त्या ज्याला काय म्हणता येईल आपल्याला, त्यांनी जे काही नियोजित केलेलं होतं त्यातून मला बाहेर पडता आलं याचा मला खूप आनंद आहे. कारण मला तिथे राहायचं नव्हतं. मी राहिले इतके दिवस हे खूप झालं. आता मी माझ्या स्वतःच्या पक्षात आलेली आहे. मी परत काम करेल, परत लोकांच्यामध्ये जाईल, मला परत लोकांच्यामध्ये जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे मी खुश आहे. ताई, तुम्ही 22 तारखेला राजीनामा दिला आहे. त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठाचे किंवा स्थानिक नेत्याचा फोन आला होता का? कशामुळं? नाही, मी राजीनामा स्वतः त्यांच्या प्रत्येकाच्या घरी नेऊन दिला. मला तर फोन आलाच नाही. त्यांनी साधा टेलिफोनने सुद्धा त्यांनी चौकशी केली नाही. स्थानिक नेतृत्व, जिल्ह्यातलं नेतृत्व, महाराष्ट्राचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष, या कुणालाही मला फोन करून विचारावंसं वाटलं नाही. मला खूप आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. मला असं वाटलं की आपण निरुपयोगी आहोत यांच्यासाठी. मग आपण निरुपयोगी असताना यांच्यामध्ये कशासाठी आपण राहायचं, म्हणून मी निघून गेले. ते पुन्हा राष्ट्रवादीत यायला उशीर झाला असं वाटतं का? मला काही कालचा जो कार्यक्रम आपणही बघितला असेल, मीही बघितला असेल, मला वाटलं माझे 10 वर्ष वाया गेले म्हणून. पण साहेबांना तसं काही वाटलं नाही. साहेब म्हणाले की पुन्हा आपण काम करू. म्हणजे त्यांची जी ऊर्जा आहे ती इतकी हाय लेवलची होती. म्हटलं
तू उशीर केला असं साहेब म्हणतील, काहीतरी बोलतील. ही नेव्हर टॉक लाईक दॅट. ते म्हणाले की नाही नाही आपण काम करू. आणि त्याला मी होकार दिला की आपण काम करू. बस दॅट्स इट. त्याच्या पलीकडे साहेबांचं माझं काहीच बोलणं झालं नाही. पक्षी प्रवेशास तुम्ही असंही म्हणाले की अनेक लोक राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत. मला एकदा जाऊ द्या, नंतर मी तुम्हाला घेतो. नांदेड, परभणी आणि हिंगोली किंवा इतर कोण असं नाव? नाही नाही, मी असं कधीच म्हटलं नाही मला आधी जाऊ द्या मग तुम्हाला घेते. मी घेणारी कोण? घेणारे साहेब आहेत. तुम्हाला जर साहेबांचे विचार पटत असतील किंवा साहेबांच्या पक्षाला बळ मिळावं असं वाटत असेल तर त्या नेत्यांनी स्वतः साहेबांशी संपर्क केला पाहिजे. कारण हा अधिकार केवळ त्यांचा आहे. कुठलाही नेता सांगेल आणि साहेब त्याच्यावरती ॲक्ट करतील असं मला काही वाटत नाही. कारण त्यांनी खूप जोरदार हे केलेलं आहे, झटके खाल्लेले आहेत. त्यामुळे ते काय असं कुणाच्या विश्वासावर माणसं घेतील असं मला वाटत नाही. आणि जे ओरिजिनल सहकारी आहेत त्यांचे, जे काही कारणाने दूर गेलेले आहेत, त्यांना तर साहेबांची दारं सतत उघडीच आहेत, काहीच प्रश्न नाही. तो त्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की साहेबांच्या लोकांनी साहेबांकडे परत गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. जे कोणी आहे तर तो त्यांचा प्रश्न आहे. ताई, भाजपाचे नेते माजी मंत्री माधवराव पाटील कनाळकर असं म्हणाले काल की सूर्यकांतताई पाटील यांच्या गुणवत्तेचा भाजपाला फायदा करून घेता आला नाही असं मला वाटतं. ते तर सत्य आहे. ते तर सत्य आहे. व्यासपीठावर मला 2-2 तास बसवून बाहेरच्या जिल्ह्यातले लोक भाषण करत होते आणि मी त्यांची भाषणं ऐकत होते. तरीही मी काही त्यावेळेस तिथे म्हणजे काही प्रतिकार केला नाही किंवा माझ्या मतदारसंघातले लोक ओरडत असत की ताईला बोलू द्या, ताईला बोलू द्या. तरीही मला कसं टाळता येईल आणि दुसऱ्या नेत्याची भाषणं कशी करून घेता येतील याच्यावरती भर होता. तिथून सगळं खरं तर मला खूप पूर्वीच कळलं होतं हे. पण मी मुद्दाम वेळ काढला की आपण आता गडबड नको करायला. आपण पक्षात येण्याची गडबड केली, आता तिथे आपण पक्षातून परत जाण्यासाठी घाई नाही करायची. आणि म्हणून आय स्पेंड माय 10 years विच इज अ व्हेरी बिग पिरियड. पण ते इतके निर्विकार होते की एखादी व्यक्ती आपलं सगळं काम बंद करून, म्हणजे माझ्या घराची कोठडी करून टाकली होती त्यांनी. मला म्हणजे असं काय म्हणता येईल त्याला, ओपन जेल ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं मला हे सगळं जाणवू लागलं होतं. त्यानंतर मग मी निर्णय घेतला की आता हे तुटलं पाहिजे सगळं. नंतर आय वेंट बॅक. आणि मला त्याचं काही हे नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं 10 वर्ष होते पक्षामध्ये तरी मोदी होतेच ना प्राईम मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होतेच ना देवेंद्रजी. तेव्हा आणि आतामध्ये काय फरक आहे मला? म्हणजे ते सत्तेवर असले तर सत्ता ही त्यांच्यासाठी राबते, सत्ता ही कार्यकर्त्यासाठी राबत नाही. आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती उभा राहिलेला भारतीय जनता पक्ष ही पार्टी, याच्यामध्ये आज पक्षात काम करणारे सगळे कार्यकर्ते नर्वस आहेत, नाराज आहेत. त्याचे परिणाम पार्टीला मिळत आहेत पण नेत्यांना त्याची शुद्ध नाही आहे. त्यामुळे आम्हाला आता चिंता वाटायची काय करणार, पूर्वी चिंता वाटायची आम्हाला. पण आमच्या चिंतेची कधी त्यांनी खबरही घेतली नाही आणि आमच्याकडे विचारपूसही केली नाही. म्हणजे त्यांच्याकडे जायचं आणि त्यांची भाषणं ऐकायची आणि घरी परत यायचं. असं 10 वर्ष केलं आम्ही. आपसात चर्चा करायचं, राव यांची भाषणं ऐकायसाठी आपण येतो का? कारण आम्ही अशा पक्षामध्ये काम करून तिथे गेलो होतो जिथे विचारविनिमय होता, भांडणतंटे होते, चर्चा होत्या, त्याच्यातून मग काहीतरी निर्माण व्हायचं. तर तसं वातावरण भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. ते फक्त कार्यकर्त्यांना ऐकवतात, आदेश देतात. त्या आदेशाबरहुकूम वागणाऱ्या रोबोटचं काम म्हणजे कार्यकर्ता, असं त्यांचं सध्या चाललेलं आहे. आय डोंट नो, ते बदलूही शकतील या पुढच्या काळामध्ये. जे 10 वर्ष आम्ही बघितलं ते असंच आहे की कार्यकर्ता हा त्यांचा रोबोट आहे. त्यांनी आदेश द्यायचा, कार्यकर्त्यांनी ऐकायचं. कार्यकर्त्याला मत नाही, कार्यकर्त्याला विचार नाही, कार्यकर्त्यांनी कुणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, ही त्यांची शिस्त आहे. उलट प्रजातंत्रामध्ये चर्चा, विचार विनिमय, टीका टिप्पणी हे त्याचं मर्मस्थान आहे ॲक्च्युली. त्याच्यातून जो निघेल तो अर्थ मग पक्ष मानत असतो. पण इथे तसं नव्हतं. आणि मग ज्या संस्कारातून मी मोठी झाले त्या संस्काराच्या 200% विरुद्ध वातावरणात मी 10 वर्ष काढली. 10 वर्ष काढली. मला खूप आश्चर्य वाटलं माझ्या सहनशीलतेचं. पण ती सहनशीलता नव्हती, मी केलेल्या चुकीचं परिमार्जन होतं. स्पष्ट शब्दात मी व्यक्त करते. कारण चूकच मी केली होती पक्षात जाण्याची, तर मग त्याच्या सजा पण मलाच भोगाव्या लागतील. मी भोगली, आनंदाने भोगली आणि निघून आले वन फाईन मॉर्निंग. दॅट्स इट, बाकी काय नाही. आता
आता त्यांना नावं ठेवणं किंवा त्यांनी असं केलं नाही, त्यांनी तसं केलं नाही, ते पण वेडेपणाच आहे. पण त्यांची जी कार्यपद्धती आहे ती आम्हाला मानवली नाही, स्पष्ट सांगायची. त्यांची कार्यपद्धती ही आहे. ते फक्त आदेश देतात. ते नेते फक्त भाषण करतात आणि भाषण ऐकण्यासाठी समोरच्या कार्यकर्त्यांचा वापर करतात. म्हणजे टाळीसुद्धा त्यांना विचारून वाजवावी लागते. एवढ्या शिस्तीत तर मी कधी राहिले नाही. ते माधवराव पाटील किनाळकरांनाही भाजपात जाऊन काहीच मिळालं नाही, त्यांना काय संदेश असणार? हां, मग ते बरोबरीचे सहकारी आहेत, त्यांना संदेश मी काय देणार? माझी जी हालत केल्या गेली तर ती त्यांनी पाहिलेली आहे. तर त्यांचा तो निर्णय घेतील, त्यांचा तो विचार करतील. तरीही त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये राहायचं असेल तर वेलकम आहे, चांगली गोष्ट आहे. बघूया पुढच्या काळामध्ये काय होतं ते. काल तुमच्या पक्षप्रवेशावर माजी खासदार सुभाष वानखडे असं म्हणत की सूर्यकांतताईचं महाविकास आघाडीत स्वागत, पण त्यांना फार उशिरा शहाणपण सुचले. काय आहे, सुभाषला खूप लवकर शहाणपण सुचतं आणि त्याच्या सुचलेल्या शहाणपणावरती नंतर आम्ही आमचं शहाणपण लादत असतो. तो चतुर माणूस आहे, चपळ आहे. त्यामुळं त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आभारी आहोत आम्ही त्यांचे. पण त्यांचं बरोबर आहे. त्यांनी जे म्हणाले की ताईंनी चूक केली होती भाजपमध्ये येऊन, हे मात्र मी मान्य करते की मी चूक केली होती. म्हणजे शहाणपण बिनपण त्याची बोलायची स्टाईल आहे ती. त्याला असं वाटतं की आता म्हणजे त्यांच्या अंगातून ती खासदारकी अजून गेलेली नाही आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काय पण बोलू शकतो कोणाला. वयाचा उपमर्द, वय, अनुभव हे त्याच्या खिसगिनतीत नाही आहे. ते शिकायला मला वाटलं शिकला असेल आतापर्यंत. ते काही शिकलेले दिसत नाहीत. सहज का त्या बोलतात, तसं काही नाही, त्याची ती बोलण्याची ढब आहे. ते जावाई शिवाजीराव माने साहेब माजी खासदार, त्यांनी काल फेसबुकवर पोस्ट केली. खरं तर ते आता भाजपात आहेत, पण त्यांनी तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचं समर्थन केलं. आभारी आहे मी त्यांची. मी शिवाजीरावांविषयी बोलत होते की त्यांनी आता काहीतरी एक फायनल निर्णय घेतला पाहिजे आणि स्थिर राहिलं पाहिजे. आता त्यांचं किंवा माझं वय आता पळापळ करण्याचं नाही आहे आणि चांगला माणूस आहे. त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडंसं कळणारा, समजदार, चार माणसामध्ये ज्याची इज्जत आहे, त्यांनी स्थिर राहून निर्णय घेतले पाहिजेत काय, असं मला वाटतं. ते असंही माहीत की भाजपाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणूक ईव्हीएम मशीनवर अवलंबून होते की काय? नाही, आता तो प्रवाद आहे. ईव्हीएम मशीन आहे का नाही आहे, ईव्हीएम मशीन ॲक्ट करते का नाही करते, आता कोर्टाला मान्य नाही आहे, नेत्यांनाही मान्य नाही आहे. ईव्हीएम कशी ॲक्ट होते मला माहीत नाही, पण ती मशीन आहे. मशीन आदेश त्याचं पालन करत असते. पण खरं सांगू का, यावेळेसचे जे निकाल आहेत ते ईव्हीएमपेक्षा फास्ट लोकांनी घेतलेले निर्णय आहेत. लोक कंटाळले होते आणि कंटाळून त्यांनी निर्णय घेतले आणि म्हणून ही पडझड आपल्याला सगळीकडे जी दिसते ती लोकांची स्वयंभू पडझड आहे. ती कुठल्या मशीन फिशींची नाही आहे. तो वेगळा भाग आहे. ईव्हीएम कुठे चालला का नाही चालला किंवा कुठे ईव्हीएममुळे यांना विजय मिळाला वगैरे, पण त्यापेक्षा फास्ट लोकांनी निर्णय घेतले. लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीला नाकारलेलं आहे संपूर्ण देशामध्ये. ते अनेक जाहीर सभांमध्ये, कार्यक्रमांमध्ये जावाई आणि सासू असं कलगीतुरे आपले पाहायला मिळतात. आता येत्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाला मत करणार? जावाई करणार सासूला की सासू जावाई? जावयाने मदत मागितली तर धावत जाऊन मदत करेल मी, आणि मला गरज लागली तर जावाई मला मदत करतील, मला विश्वास आहे. ते काय आहे, म्हणजे जावायचं बूट टिकतच नाही एका ठिकाणी कुठेतरी. पण आमचे सगळ्यांचेच निर्णय चुकलेले आहेत. त्याच्यामुळे मी करेक्ट केला, आता ते करतात की नाही बघायचं आपण. ते आपण सुरुवातीलाच बोलताना असं म्हणत की भाजपानं जे आहे ते तुमच्या राजकीय मर्डर केला आहे. आता अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला, त्यांना खासदारकी मिळाली, कसं पाहता? मला चिंता वाटते अशोकरावांची, बाकी काय नाही. खासदारकी मिळाली तरी चिंता वाटते? बिलकुल चिंता वाटते. खासदार ती काय नवीन गोष्ट आहे? तुम्ही माझ्या मागच्या वेळेसच्या बोलण्याचा पण काहीतरी वेगळा अर्थ काढला. मी असं म्हटलं की अशोकराव ज्या पद्धतीने मोठे झाले, ग्रो झाले, त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी, 4-4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या बाबाचा मुलगा, स्वतः 2 वेळेस मुख्यमंत्री राहिले, तर त्यांच्यासाठी एक राज्यसभा काहीच गोष्ट नाही आहे. पण ते ज्या मजबुरीने भारतीय जनता पक्षात गेले का स्वखुशीने गेले हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मला तर ते अडचणीत दिसतात थोडेसे, आणि अशोकरावांना अडचणीत काम करण्याची सवय नाही आहे.
तर बघू भविष्यामध्ये काय होतं ते. त्यात राष्ट्रवादी वाढीसाठी फ्युचर प्लॅन काय? राष्ट्रवादी वाढीसाठी आम्ही कोशिश तर करणार. आम्ही काही विधानसभा लढवणार, आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार. महाराष्ट्रात माझी जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे पक्षाला माझी गरज वाटेल त्या त्या ठिकाणी मी जाणार. माझ्या जिल्ह्यातही मी काम करणार. आणि मला असं वाटतं की आम्ही यावेळेस किती जरी आमच्या उभाटाचे खूप सदस्य आहेत, त्याच्यामध्ये चांगला हिस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला मिळेल असं मला वाटतं. महाविकास आघाडीत विधानसभेत चित्र काय असेल? महाविकास आघाडीचं सरकार येईल असं माझं मत आहे. तुमचं हदगाव हिमायतनगर विधानसभा? हदगाव विधानसभेमध्ये जर शरद पवारांच्या काय उमेदवाराला तिकीट मिळालं तर 100% शरद पवारांची जागा निवडून येईल. किंवा मग उभाटा ज्याला कोणाला ते तिकीट सोडतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बाकी काय याच्यापेक्षा जास्त नाही सांगता येत. पण मागणी आमची राहील तिथे विधानसभेच्या हदगावच्या. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रपतीला सोडा म्हणून? हो, ही मागणी राहील आमची. आणि किनवट माहूरची तर जागा आमची आहेच, तिथे आमचा उमेदवार लढेल. आम्ही नांदेड शहरामध्ये एक जागा मागू. अशा वसमतची जागा आमची आहे. असे सॉर्ट ऑफ जिथे जिथे शरद पवारांची माणसं आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही जागा मागणार. वसमतचे आमदार राजू नवकर हे अजित पवार गटात गेले. नाही, आता बघा असं आहे की खूप चेंजेस होणार याच्यामध्ये. खूप जुनी माणसं पण उभी राहण्याचा प्रयत्न करतील, नवीन माणसं पण उभी राहण्याचा प्रयत्न करतील. राजू अजितदादाकडे गेला तर अजितदादांनी सीट सोडून घ्यावी, पण आमचा आणि अजितदादाचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या पद्धतीने ती जागा लढवणार असं आम्हाला वाटतं. आता शेवटचा प्रश्न, भाजपातील 10 वर्षातील चांगला आणि कटू अनुभव कोणता होता? भाजपात सामील झाले तेव्हा तो खूप छान अनुभव आहे असं मला वाटलं होतं. पण भाजपच्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला असं म्हणायला मला काहीच हरकत नाही. आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचे विश्वासघात खूप महागातही पडू शकतात. ठीक आहे, आज आमच्याकडे पद नाही म्हणून त्यांना असं वाटत असेल की आता याच्या काय होणार आहे. कसं होतं, माझी जी विश्वसनीयता आहे राजकारणामधली, माझ्यासारख्या व्यक्तीचा जर विश्वासघात होऊ शकतो तर सर्वसामान्य कार्यकर्ता डेफिनेटली विचार करेल, मग आपण कोण, आपण कुठे आहोत. तर हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की त्यांच्या ह्या ॲक्शनवर लोकांची काय रिॲक्शन असेल. त्यांना भविष्यामध्ये दिसून येईल ती, असं मला वाटतं. आम्ही स्वखुशीने गेलो होतो, स्वखुशीने बाहेर निघालो, पण आमचे अनुभव चांगले नव्हते, डेफिनेटली चांगले नव्हते. निश्चितच ह्या होत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतताई पाटील, ज्यांनी भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आपल्याशी संवाद साधला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.